कशी आली ओ फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला बापाचा बाप आणि शुभ जन्मला बापाचा बाप माझ्या शुभ जन्मला पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, तेच झाले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांनी घडवलं शिवाजी महाराजांतर, संभाजी महाराजांतर, राजाराम महाराजांनंतर पुण्यश्लोक माताश्री अहिल्या मातेनं बघा तेच महाराष्ट्राचं स्वराज्य आपल्या हातात घेतलं. हो, लवकर मालक गेले, मुलगा ताना असताना मालक गेले. खंडेरावांनी उपदेश केला आणि मल्हारराव महाराज, आणि ज्यावेळेस त्यांचे सासऱ्यांनी सांगितलं चिंता करू नको बाई, सासऱ्यानं उपदेश केला आणि पुण्यश्लोक अहिल्या मातेनं हातात तलवार घेतली. मनगटात बळ होतं, बुद्धी शार्प होती मंडळी, आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्या मातेने केलं. इंदोरच्या राणी झाल्या त्या, आणि इंदोरच्या राणी होऊन हा महाराष्ट्र शाबूत ठेवण्याचं काम अहिल्या मातेने केलं. एवढंच नाही, सौराष्ट्रे सोमनाथांचे श्रीशैली मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम
म्हणजे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत आपल्या भारत देशामध्ये, ते 12 ज्योतिर्लिंग बांधण्याचं काम, घडवण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्या मातेनं केलं मंडळी. आज जे आपल्याला महादेवाचे मंदिराचं दर्शन होत आहे, उज्जैनला जा, प्रयाग क्षेत्राला जा, काशी विश्वेश्वराला जा, हे जशाला तसे काशीतले मंदिरं, आपल्या औंढ्याचं नागेश्वराचं मंदिर, पहिलं वैद्यनाथांचं मंदिर एवढंच नाही मंडळी. तुम्ही जर नर्मदा परिक्रमाला गेलात, 3600 किलोमीटर पायी चालू लागते. 3600 किलोमीटर पायी चालू लागते. अंगावर ओझं घ्यायचं, जेवायचं सोबत घ्यायचं, आणि 3600 किलोमीटर झाल्यानंतर एका ठिकाणी अहिल्या मातेंचे उपकार आहे का. अहिल्या मात्यात ज्यावेळेस राजकारभार चालू असताना नर्मदेच्या कडीला अनेक 10,000 मंदिरं बांधले महादेवाचे. एवढं नाही तर एका ठिकाणी 1000 ब्राह्मण त्या ठिकाणी नोकरीला लावले, आणि त्यांच्या मागे एकच काम होतं, वाळूची प्रतिमा करायची महादेवाची आणि सांजच्या पारी नर्मदेला समर्पण करायची. अहिल्याबाई असताना ते नियम चालू आहे. आणि अहिल्याबाई शरीर रूपाने गेल्याच्या नंतर सुद्धा आज नर्मदाच्या कडीला 10,000 शिवलिंग नर्मदेला समर्पण करण्याचं काम आज सुद्धा त्यांच्या आदेशानुसार चालू आहे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहणार. पुण्यश्लोक अहिल्या माता की जय. पुण्यश्लोक राजमाता अहिल्या माता की जय. दिवसभर मी त्यांचा तुम्हाला इतिहास सांगा, खंडेरावांचा, मल्हाररावांचा, की त्यांनी काय स्वराज्याकरता अहो स्वतःचं लेकरू पाठीला बांधलं, घोड्यावर बसल्या, लेकराचा विचार न करता त्यांना काय म्हणलेले माहिती आहे का, न्यायाची देवता, न्याय देणाऱ्यामध्ये अहिल्या माता. आता मी मागच्या वेळी इतिहास सांगितला होता त्यांचा, म्हणून न्याय स्वतःच्या लेकराला सुद्धा चिरवण्याकरता सांगितलं रथाखाली, पुन्हा गायीनं त्यांच्या मुलाला वाचवलं. अशा न्यायाची देवता असणारी अहिल्या माता, खूप त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. महादेवाच्या भक्त होत्या, स्वराज्याचं रक्षण केलं, आणि स्त्रीनं कसं धट्ट असावं, कसं हातामध्ये बल संपादन करावं. स्त्री ही आबला नसून, पाठीमागं फिरणारी नसून, स्त्री सुद्धा ही राष्ट्र घडू शकते असं मार्गदर्शन करण्याचं काम, श्रद्धेस्थानाचं काम आमच्या अहिल्याबाई बरं का म्हणजे त्या ठिकाणी. म्हणून शिवाजी महाराजांना वंदन आहे, अहिल्या मातेला का नाही. हे माणसं गेल्याच्या नंतर आठवणी ती मंडळी थोडा विपरी भया. शोधू कुठार धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर, या मावळातून मावळून तू कधीच गेला र, माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार. मंडळी, असे थोर महात्मे, असे स्वर, असे मोठमोठाले घडवणारे माणसं गेल्याच्या नंतर डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात. की ज्या शिवाजी महाराजांच्या अहिल्या मातेनं स्वतःचे घरं बांधले नाही, स्वतःला वस्त्रसुद्धा चांगले घातले नाही, पण माझा महाराष्ट्र, माझे लेकरं हे सुखात राहावेत म्हणून शिवाजी महाराजांना आपलं 52 वर्ष हातात तलवार घेऊन हे राष्ट्राचं रक्षण केलं. मालक गेल्याच्या नंतर सुद्धा पुण्यश्लोक अहिल्या मातेनं मालकाचं दुःख बाजूला ठेवलं मंडळी. मालकाचं दुःख बाजूला ठेवून रांगत्या लेकराला कमरेला बांधून माझ्या महाराष्ट्राचं चांगलं व्हावं, आपलं पूर्ण आयुष्य त्या माऊलीनं या महाराष्ट्राकरता घातलं. आणि अशांची आठवण आल्याच्यानंतर हो, म्हणून हे मोठाले माणसं गेले मंडळी, त्यांचा आचार, त्यांचा विचार, त्यांचं बोलणं, त्यांचा इतिहास, एकच वाक्य सांगतो मंडळी, असं काहीतरी लिहून ठेवा की लोकांना जोपर्यंत चंद्रसूर्य तोपर्यंत वाचलं पाहिजे, नाही तर असं काहीतरी जगा की जोपर्यंत चंद्रसूर्य तोपर्यंत आपल्यावर काहीतरी लिहिलं पाहिजे. तुकाराम महाराजांना गाथा लिहून ठेवला, जोपर्यंत चंद्रसूर्य तोपर्यंत लोक वाचणार आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अहिल्या माता असं जगल्या की जोपर्यंत चंद्रसूर्य तोपर्यंत लोक त्यांच्यावर लिहून ठेवणार आहेत. मंडळी, आपल्याकरता त्याने मोठमोठं मंडळी जे सैनिक आहेत, जे आपल्यासाठी खूप त्यांनी करून ठेवलेलं आहे. एकच विनंती, गळ्यात माळ घाला, व्यसन करू नका, आपसात भांडणं करू नका, गाव, जिल्हा, तालुका सुखीरा, महाराष्ट्र सुखीरा. एक सैनिक आहे माझा मित्र, जम्मू काश्मीरला 47 बंदूक घेऊन असतो. त्याला विचारलं, त्यात नाव तुकाराम झालं, तुकारामजी
तुम्हाला भीती वाटत नाही का रे बॉम्बची गोळ्यांची? एवढं झालं रे माझ्याकडनं, एवढं ऐका माझ्या माय, माझ्या बहिणी, नाना काका, माझ्या मित्रांनो, माझा लहाना भाऊ, ऐका. त्या तुकारामनं सांगितलं सैनिकांना, महाराज माझ्या हाताला गोळी लागली तरी माझ्या डोळ्यातून पाणी नाही आलं. माझ्या शेजारचे 5 माणसं मेली, माझे सैनिक भाऊ, तरी डोळ्यातून पाणी नाही आलं. मी मरता मरता 2दा वाचलो, 11 अतिरेकी मारले मी. म्हणलं मग तुमच्या डोळ्यातून पाणी कधी येते? म्हणले महाराज या भारत देशाकरता आम्ही छाती गोळ्या घ्यायला तयार आहेत, फक्त एकदा डोळ्यातून आश्रूंच्या धारा येतात. कधी? हे खेड्यातले लोक, हे गल्लीतले लोक, हे भावकीतले लोक, हे भाऊ भाऊ एकासोबत मारामारी करतात, दगडं मारतात, कुऱ्हाडी मारतात. गावातले भावकीतले जिल्ह्यातले भांडण ज्यावेळेस पोलीस ठाण्यात येत नाही आणि मग आमच्या डोळ्यातून आश्रूंच्या धारा लागतात. आणि माझ्या भारतासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या मराठवाड्यासाठी आम्ही मरायला तयार आहेत. फक्त या लोकांनी सुखात राहावं, आनंदात राहावं. अरे पाकिस्तान काय, सगळं जग संपवण्याची ताकद आपल्या भारताच्या सैनिकांमध्ये आहे. फक्त आपल्याला त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ द्यायचं नसन तर आपण चांगले राहा, आपसात भांडणं करू नका. काही चुकी असेल तर रामराम घाला, त्याला जेवायला न्या, ऊसाचा रस पाजा, आनंदानं एकूण एकाला बोला. जीवन कमी आहे आणि मग गेल्याच्या नंतर लई चांगला माणूस होता आणि त्यानं मला पैसे उसने दिले ते म्हणून काही फायदा नाही. जोपर्यंत आज काल्याचं कीर्तन म्हणजे काय आहे या क्षणाला आपण ज्याला आता बोलत नाहीत त्याला पंक्तीला वाढा, त्याला काल्याचा प्रसाद द्या, एकूण एकाला तोंडामध्ये खाऊ घाला, अंतकरणातून मिठी द्या आणि 2 मिनिटं बोला. आपल्या सप्त्यात सफल झाल्याशिवाय राहणार नाही. याचंच नाव आहे काला. आपण एकत्र येणं, घरामध्ये संडास बाथरूम बांधणं, आपण भावाची भावाला बोलणं, भावकीतल्या लोकांना बोलणं आणि जेवढं चांगलं होईन आपलं समाजाला देणं, याचं नाव आहे काला, याचं नाव आहे परमार्थ आणि याचंच नाव आहे सनपूरचा सप्ताह. या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलो. सर्वांना धन्यवाद. वेडे वाकुडे लेकुराचे बोल आणि करीती नवल माय बाप विठ्ठल जय जय. हा बोली रे.